ही सगळी लोक जी गेली यांना काय नव्हतं दिलं आपण? जे येईल ते सगळं दिलं. म्हणजे दोन प्रकारची माणसं आहेत. काही जणांना एक भस्म्या रोग असतो, भस्म्या, असं मी ऐकलंय. म्हणजे किती दिलं तरी यांची भूकच शमत नाही कधी. द्या द्या, खातायत खात्यात खात्यात. अरे जाते कुठे तुझं खाल्लेलं ते काय माहिती नाही, पण द्या. ती खाऊन खाऊन यांची पोटे एवढी तट्ट झाली की आता अजीर्ण होईल, अपचन होईल. आणि अपचनावरती इलाज करण्यासाठी ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या म्हणून तिकडे पळाली. RSS ला इतकी वर्ष झाली, आता पुढच्या वर्षी 100 वर्ष होणार, पण अजूनही यांच्या बीजाला अंकुरच फुटत नाहीये. सगळी बाहेरनं माणसं घ्यावी लागतायत. म्हणजे थोडक्यामध्ये भाजपाची परिस्थिती कचरा गोळा करणाऱ्या गाडीसारखी झाली. आणि आता तर शिमगाच आहे. शिमगा म्हटल्यानंतर, होळी म्हटल्यानंतर आपण काय करतो? काय असेल नसेल घरात, नको असेल ते बाहेर नेऊन ठेवतो आणि मग जे होळी करणारे असतात ते चोरून नेतात. तशी भाजपची आज अवस्था झालेली आहे. म्हणजे न्यायचं आमचंच सामान, त्याच्यावरतीच होळी पेटवायची आणि बॉम्बा आमच्याच नावाने मारायच्या, असा यांचा शिमगा आहे. त्यांनी जरी शिमगा करायचं ठरवलं असलं तरी भारतीय जनता पक्षाच्या 10 वर्षाच्या नतद्रष्ट राजवटीची होळी आपल्याला करावीच लागेल. आणि म्हणून मी सांगलीत आलेलो आहे. चंद्रार, आपण बोलताना बोललात की मी तुमची काही पार्श्वभूमी विचारली नाही, अमुक नाही तमुक नाही. मी साधारण माणूस बघत असतो. हा, थोडीशी चूक आजपर्यंत झाली, नाही म्हटलं तरी ज्यांना दिले ते पळाले. पण मला खात्री आहे, जो माणूस मातीमध्ये कुस्ती खेळतो आणि ती कुस्ती जिंकतो तो मातीशी इमानच राखेल. तो मातीशी कधी बेईमानी करणार नाही. कारण मातीशी बेईमानी म्हणजे आपल्या मातेशी बेईमानी आहे. ही सगळी लोक जी गेली यांना काय नव्हतं दिलं आपण? जे येईल ते सगळं दिलं. म्हणजे दोन प्रकारची माणसं आहेत. काही जणांना एक भस्म्या रोग असतो, भस्म्या, असं मी ऐकलंय. म्हणजे किती दिलं तरी यांची भूकच शमत नाही कधी. द्या द्या, खातायत खात्यात खात्यात. अरे जाते कुठे तुझं खाल्लेलं ते काय माहिती नाही, पण द्या. आणि काही लोक जी गेली ती खाऊन खाऊन यांची पोटे एवढी तट्ट झाली की आता अजीर्ण होईल, अपचन होईल. आणि अपचनावरती इलाज करण्यासाठी ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या म्हणून तिकडे पळाली. पण यांना काही लाज लज्जा शरम नाही. ज्या शिवसेनेने यांना राजकारणामध्ये स्थान दिलं, मोठं केलं. तुम्ही विचार करा की जर शिवसेना ही 4 अक्षर, हे जे आता घटनाबाह्य बसलेत मुख्यमंत्री, त्यांची ओळख तरी झाली असती कोणाला? आज आता मी तुमच्याकडे येताना त्यांनी काहीतरी एक पत्रकार परिषद घेतली. मी काय ऐकली नाही, मी कधी ऐकत पण नाही आणि ऐकण्यासारखी नसते. पण असं बोलले, असं म्हणतात, त्यांनी एक दम दिला. दुसरं देऊ काही शकतात? सगळ्या आमदारांना वगैरे दम दिला त्यांच्या, की याद राखा तुमच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. मी त्यांना सांगतो, अहो या निवडणुकीत तुम्ही किती काही केलं तरी तुम्ही पराभूत होणार म्हणजे होणारच. आणि सगळ्यांच्या कुंडल्या घेतल्या आहेत. 40 पोपट बरोबर आहेत. कुठल्या तरी झाडाखाली उद्या ज्योतिषाचं काम सुरू करा, पोपटवाला म्हणून. तेच तुम्हाला करावं लागणार आहे. कुणबुणे ज्योतिषी म्हणून सुरू करा धंदा तुमचा. दाढी वगैरे वाढलीच आहे, आणखीन वाढवा थोडी. कारण दुसरं काय तुम्हाला देणार नाही. ही महाराष्ट्रातली जनता ही स्वाभिमानी आहे. आमच्या नसा नसामध्ये महाराष्ट्राचं प्रेम भरलेलं आहे. आज सुद्धा मी कोल्हापूरला उतरल्यानंतर पहिला प्रथम शाहू महाराजांच्या भेटीला गेलो. कारण ते महाविकास आघाडीकडनं उभे राहत आहेत. लोकसभेला त्यानं शुभेच्छा द्यायला गेलो आणि त्यानं वचन दिलं की कोल्हापूरमधला, जरी गेल्या वेळेला आम्ही कोल्हापूर जिंकलो होतो तरी मी कोल्हापूरकरांना हात जोडून सांगतोय की एक मोठा विचार आपण करतो आहोत. शिवसेनेने जागा लढवायला पाहिजे. आपण आता शाहू महाराजांवरती हा निर्णय सोडलेला आहे. त्यांनी ज्या पक्षाकडनं उभं राहायचं त्यांनी राहावं, पण आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि कोल्हापूरकर
महाराजांना सुद्धा प्रचंड मताने विजयी केल्याशिवाय राहणार नाही, हे वचन मी त्यांना देऊन आलेलो आहे. नंतर आलो, संजय राऊत यांनी सांगितलं, साहजिकच आहे, सांगलीत आल्यानंतर वसंतदादांची आठवण करण्याची गरजच नाही. वसंतदादा आणि सांगली हे नातंच आहे. वसंतदादा, त्याच्यानंतर पतंगराव. मी वसंतदादांच्या वेळेला तर लहान होतो, पण शिवसेना प्रमुख आणि वसंतदादांचे ऋणानुबंध मला आजही आठवत आहेत. म्हणजे एक दादरमध्ये कुठला तरी एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात शिवसेना प्रमुख बोलले होते वसंतदादांना की दादा आता हे सगळं खूप झालं, आता महाराष्ट्राच्या चाव्या तुम्ही तुमच्या हातात घ्या. योगायोग असेल काही असेल, त्या कार्यक्रमानंतर वर्ष 6 महिन्यामध्ये वसंतदादा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. म्हणजे पक्ष ठीक आहे, तुम्ही काँग्रेसमध्ये, आम्ही शिवसेनेमध्ये, मतभेद तेव्हाही होते, मतभिन्नताही होतीच, पण कधीही सुडानी राजकारण शिवसेनेने केलं नाही, शिवसेना प्रमुखांनी केलं नाही आणि त्यावेळेच्या काँग्रेसवाल्यांनी सुद्धा केलं नाही. म्हणूनच आज काँग्रेसची लोक आणि राष्ट्रवादीची लोक माझ्यासोबत का येऊ शकतायत? पवार साहेब आणि शिवसेना प्रमुखांचं नातं जगजाहीर आहे. व्यासपीठावरनं शिवसेना प्रमुख कडाडून टीकाही करायचे, पवार साहेब करायचे, पण भेटल्यानंतर त्यांची जी मैत्री होती, ती मैत्री आणि राजकारण, त्यांनी कधीही राजकारणाचा उपयोग सूडबुद्धीने एकमेकाला संपवण्यासाठी नाही केला, जो आज केला जातोय.